जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचे नाव बदलण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने बहुमताने घेतल्याने सोलापुरात राजकीय वातावरण तापले आहे। या निर्णयावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सवाल उपस्थित करत शिवरायांचा पुतळा झेडपीच्या बाहेर का असा थेट प्रश्न उपस्थित केला। जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबतही चर्चा सुरू असताना सभागृहाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाचा संदर्भ देत पालकमंत्री गोरे यांनी सर्वच ठिकाणी मोहिते पाटील यांच्या नावाचा अट्टाहास कशासाठी असा सवाल केला। दरम्यान पालकमंत्री गोरे यांनी स्वतःवर करण्यात आलेल्या आरोपांवरही भाष्य केले। मी कुणाच्याही मेहरबानीवर किंवा सुपारीवर राजकारण करत नाही असे स्पष्ट करत त्यांनी आपण सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून संघर्षातून राजकारणात आलो असल्याचे सांगितले। महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उभारण्याच्या दृष्टीने बीओटी तत्वावर जागा विकसित करण्याच्या प्रस्तावाबाबतही पालकमंत्री गोरे यांनी आपली भूमिका मांडली। मात्र या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी त्याला वेगळे राजकीय रंग देऊ नयेत असेही आवाहन त्यांनी यावेळी केले। सोलापूर शहराच्या विकास कामांना विरोध करणाऱ्यांना इशारा देताना गोरे यांनी कारण नसताना मला त्रास देऊ नका आणि डिवचू नका, अन्यथा मी सोडणार नाही असा स्पष्ट आणि कडक इशारा दिला। मला एक आपल्याला समजत नाही आहे, शंकरराव मोहिते पाटलांचं कसं नाव पुसलं जाईल? मोहित्यांचं नाव कसं? पाक गल्लीला, रस्त्याला, बोळाला, कुठल्या ह्याला नाव नाही। एवढी सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कंपल्शन कशासाठी पाहिजे? त्यामुळे त्यांचा कधी अवमान आम्हाला करायचा नाही आणि त्या गोष्टीत मला जायचंय नाही। आम्ही शंकरराव मोहिते पाटलांचं नाव बदललेलं नाही आणि ते बदलणार नाही। आम्ही शिवरत्न हे नाव बदललेलं आहे। बदलायचा निर्णय मी बदललेला सभागृहात घेतलाय असं मला तुमच्या माध्यमातून समजलेलं आहे। आता कुठलंही नाव आपल्या सोयीनं जोडणं मला वाटते उचित नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपण बघितलेला आहे तो जिल्हा परिषद बॅक साईडला आहे। मला वाटतं या सगळ्या लोकांनी या पुतळा पाठीमागच्या बाजूला बसवणं उचितच नव्हतं। तो वास्तविक पाहता दर्शनी बाजूला आणि तो दर्शनी गेटवर पुढच्या बाजूला बसण्याची आवश्यकता होती। महाराजांचा सन्मान याच्या संदर्भात कुणी बोलावं हा एक वेगळा विषय, त्या विषयावर मी जाणार नाही। परंतु मी आपल्याला क्लिअर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही ना कुणाला करून देणार आहे। त्यामुळे हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे। त्यामुळे शिवरत्न सभागृहाच्या नामांतराचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय आणि महापालिकेच्या बीओटी प्रस्तावावरून सोलापुरातील राजकीय संघर्ष कदाचित आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे।